नाव सायली मोठा पगारे, मी नाशिक जिल्ह्यातली आहे आणि मला एवढं मनापासून बोलता येत नाही. पण ज्यावेळी मी झाले ना पोलीस, त्यावेळी माझ्यासाठी तो क्षण म्हणजे तुम्ही पण बघितलेला असेल तो माझा व्हिडिओ. मी किती कसल्या कंडिशन मध्ये होती, मला बोलता येत नाही. पण मग एवढंच होतं की माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू बघायचे होते. मला खूप माझ्या वडिलांनी कष्ट केले तितके. म्हणजे मी जेव्हापासून जन्मलेली तेव्हापासून आई म्हणजे एवढी शिकलेली असून ती टेलर काम करते, वडील रिक्षा चालवतात आणि मेन म्हणजे या सक्सेस मागे आपण म्हणतो माझं सक्सेस मागं आई वडिलांचा हात होता. मी म्हणते माझ्या आई वडिलांचाही होता, पण मग खूप मोठा हात म्हणजे माझ्या भावाचा आहे. आणि मी ते या सक्सेसचा पूर्ण सर मी सह्याद्री अकॅडमीला खूप थँक्यू देते, कारण की हे सक्सेस जर भेटलं नसतं ना, माझ्या भावाच्या डोळ्यात मी अजून अश्रू कधीच बघितले नसते. मला खरंच काहीच कळत नाही. ज्या दिवशी मी आली, 1च वर्ष झालेलं आम्हाला अकॅडमी मध्ये येऊन, ज्या दिवशीपासून आली ना त्या दिवसापासून भाऊ आमच्यासाठी एवढं कष्ट करतोय. तो म्हणायचा तुम्ही करा सर्व, मी तुमच्या पाठीशी आहे. एका भावात म्हणजे माझ्या आई वडिलांचा तर खूप मोठा हात आहे सर. या सक्सेस मागे त्यांनी खूप कष्ट केले, पण मग रात्रंदिवस त्यांनी आम्हाला सपोर्ट केला सर. एवढं कोणीच करू नाही शकत सर, पण मग त्यांनी केलं आमच्यासाठी. आणि मी सह्याद्री अकॅडमीला खूप खूप थँक्यू सर. मी लाईफ टाईम तुमचे विसरणार नाही सर. पण मग खरं तर मला शिक्षकांनी इतका सपोर्ट केलाय ना, एकूण एक शिक्षकांनी मला समजून घेतलं. जेव्हा जमलं नाही मला म्हणजे ग्राउंडला थोडासा त्रास व्हायचा, तेव्हाही सर्व समजून घेतलंय मला. मी म्हणजे काहीच ट्रान्सलेट करू शकत नाही, कारण की सर्व जणांचं माझ्या या सक्सेस मागं खूप मोठा हात आहे सर. आणि मी या गोष्टीची तर ऋणी राहणार आहे सर. या लाईफ टाइम मी विसरणार नाही सर. तुम्ही जेवढं आमच्यासाठी केलंय, मी फक्त तुम्हाला सर्वांना एवढं सांगेल, आता तुम्ही हेच करताय, पोलीस भरतीच करताय, तुम्हाला एवढंच मी बोलेल की मनापासून करा. जे करायचंय ते आपल्यासाठी नाही, पण आपल्या आई वडिलांसाठी. आणि जे शिक्षक आपल्यासाठी रात्रंदिवस विचार करतायत की होईल आमच्या स्टुडंट्सचं, त्यांच्यासाठी तरी नक्की